शेवट तो भला माझा बहु गोड झाला, आलो निजाच्या माहेरा, भेटी रखुमाईच्या वरा. प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग जगद्गुरु जगतमान्य देहूचे सुप्रसिद्ध साधू अखिल वारकरी संप्रदायाचे कळस्थानी विराजमान झालेले जगद्गुरु तुकोबाराय यांचा त्यांच्या जीवनात आलेला अनुभव या अभंगातून प्रकट करतात. विठ्ठल जगद्गुरु तुकोबाराय सांगतात की शेवट माझा गोड झालेले शेवट तो भला माझा बहु गोड झाला. का माझा जीवनात माझा गोड झालेला आहे शेवट? त्याचं कारण आहे की आलो निजाच्या माहेरा. मी माझ्या माहेराला गेलो आणि माहेराला गेल्यानंतर काय झालं असेल, तिथे माझे साक्षात आई वडील भेटले. भेटी रखुमाईच्या वरा. आणि हे भेटल्यानंतर माझ्या जीवनामध्ये दुःख हे राहिलंच नाही, दुःखाचा लवलेश सुद्धा राहिलेला नाही. परिहार झाला अवघ्या दुःखाचा मागेला. बरं जगद्गुरु तुकोबाराय, तुम्ही माहेराला गेलात, तुमचा शेवट गोड झाला, तुमच्या जीवनामध्ये दुःख राहिलं नाही, याचं नेमकी साधन काय वापरलं तुम्ही? जगद्गुरु तुकोबाराय अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये सांगतात की तुका म्हणे वाणी, मी वाणीच्या द्वारे ते साधन वाणी वापरलेलं आहे. वाणीच्या द्वारे नामचिंतन केलं आणि नामचिंतन केल्यामुळं माझ्या जीवनामध्ये माझा शेवट गोड झालेला आहे. विठ्ठल विठ्ठल. अभंगाची अर्थपूजा करण्या अगोदर 2 शब्दाचा परिहार देणं वक्त्याचं आद्य कर्तव्य आहे. किम निमित्ताने तुम्ही आम्ही सर्वजण जमलेलो आहोत या तुमच्या पालघर जिल्हा ना, आता पालघर जिल्ह्यामधून सावंत आंबिस्ते आणि या आंबिस्ते गावातून ज्येष्ठ नागरिक, ज्येष्ठ वारकरी आणि सर्वांचे सुपरिचित असणारे हरिभक्तपरायण आदरणीय बारकू नाना सावंत यांना जाऊन पूर्णतः 13 दिवस झालेले आहेत. आणि त्यांच्या उत्तर रात्रीच्या निमित्ताने आज कीर्तनाचं केलेलं आयोजन आहे. त्यांच्या पश्चात त्यांना 2 मुले आहेत. आमचे हिरामण दादा सावंत असतील, कमलाकर दादा सावंत असतील आणि त्यांच्या 2 भगिनी आहेत. आणि हे हिरामण दादाचं कुटुंब सगळं म्हणजे भजनमय प्रपंच झालेला आहे त्यांचा. आणि बाबा निघून गेलेत, परमार्थ स्वतः केला आणि मुलांना सुद्धा भजनाला लावले आणि मग निघून गेलेले आहेत. माणूस एकटा परमार्थ करू शकतो, एकट्याचा स्वार्थ साधू शकतो, एकट्याचा कृतार्थ करू शकतो किंवा एकट्याचा उद्धार करू शकतो माणूस, परंतु अनेकांचा उद्धार करणं ही महत्पुण्याची बाब आहे. त्यातल्या त्यात स्वतःच्या मुलांना परमार्थिक भजनाला लावणं. आज त्यांचं हिरामण दादांचं कुटुंब हे सावंत कुटुंब म्हणा, पूर्ण भजनमय हा कुटुंब आहे. त्यांची मुलं गातात, मुलं वाजवतात. आज त्यांचे छोटे सुपुत्र हिरामण दादांचे ते सुद्धा तबला साथ सुंदर करतात. म्हणजे पूर्ण कुटुंब परमार्थिक लावून आणि मग बाबा त्यांचं कार्य संपल्यानंतर निघून गेलेले आहेत. म्हणून त्यांच्या जीवनात मला असं वाटलं की त्यांनी त्यांचा शेवट गोड केलेला आहे, म्हणून केलेली अभंगाची निवड. विठ्ठला विठ्ठल. वडील जाणं एवढी सोपी गोष्ट नाही. ज्याचं वडील निघून जातात ना त्यांना विचार. आई आणि वडील हे माणसाच्या जीवनात एकदाच लाभतात, परत येत नाहीत. दुसरी या भूतलावर कुठलीही गोष्ट घ्या, गेलेली ती परत येऊ शकते, ती परत मिळवता येत, ती परत प्राप्त करता येईल. परंतु आई आणि वडील हे एकदा का माणसाच्या जीवनात निघून गेले की परत नाही. आई आणि वडील हे साक्षात आपल्या घरी चालते बोलते दैवत आहेत. एक लक्षात ठेवा, पांडुरंग परमात्म्याला आणि रुक्मिणी मातेला प्रत्येकाच्या घरात येणं शक्य नव्हतं, परंतु
आईच्या आणि बापाच्या रूपाने दोघेही प्रत्येकाच्या घरात आपल्या साक्षात चालती बोलते दैवत म्हणजे आई वडील आहेत. तुका म्हणे माय बापे अवघी देवाचीच रूपे. ती देवाची रूप आहेत. आपल्याला जरी वाटत असतील ते मनुष्य आहेत, परंतु मनुष्य नाही, एक लक्षात घ्या. ती चालती बोलते दैवत आहेत. त्यांची सेवा करा, त्यांची पूजा करा, तुमच्या आयुष्यात कधीच काही कमी पडणार नाही. आणि तुम्ही जर आई वडिलांना घरात ठेवलं, त्यांना जर तुम्ही भाकर तुकडा दिला नाही, त्यांची सेवा केली नाही, आणि तुम्ही जर तीर्थयात्रेला जात असाल, तर ज्या तीर्थयात्रेला तुम्ही जात असाल तो दैवत तुम्हाला आशीर्वाद नाही देणार, तर काय देणार? शाप देईल. तो स्वतःचं दर्शन सुद्धा तुम्हाला देणार नाही. एवढी आई वडिलांच्या आशीर्वादामध्ये ताकद आहे. म्हणून प्रत्येकाने आई वडिलांची सेवा करणं हे पुत्राचं काम आहे. प्रत्येक मात्यापित्याच्या पोटी संतान असेल, त्या संतांनी, त्या मुलांनी त्यांची सेवा करणं ही मुलाची जबाबदारी आहे. नवे नवे जिवंतपणे सेवा करणं हे साहजिक आहे, परंतु गेल्या पश्चात सुद्धा त्यांची सेवा करणं म्हणजे ते गेल्यानंतर त्यांच्या जे विधी आहेत, म्हणजे अग्निसंस्कारापासून, राखाडी धुण्यापासून, दशक्रिया 13वा असेल, मासिक वर्ष श्राद्ध असेल, पाक्षिक वर्ष श्राद्ध असेल आणि वर्षातून येणारं वर्ष श्राद्ध असेल, हे त्या मुलांनी केलंच पाहिजे. किती मोठं करायचं, किती छोटं करायचं हे तुमच्या परिस्थितीवर अवलंबून आहे, परंतु त्यांचं ही क्रिया त्यांच्या पश्चात करणं म्हणजे त्यांची सेवा करणं. विठ्ठला आई आणि वडील यांची उंची सांगत असताना धर्मराजाला यक्षाने प्रश्न विचारलेले आहेत. अनेक प्रश्न विचारले, पैकी 2 तुम्हाला प्रश्न सांगतो. यक्षाने धर्मराजाला प्रश्न विचारलेला आहे, पृथ्वीपेक्षा श्रेष्ठ कोण आहे? धर्मराजा होता तो, त्याने लगेच उत्तर दिलं की पृथ्वीपेक्षा श्रेष्ठ ही आई आहे. यक्षाने प्रश्न दुसरा विचारला, आकाशापेक्षा उंच काय आहे? धर्मराजाने लगेच उत्तर दिले आहे, आकाशापेक्षा उंच हे वडील आहेत. आईची आणि वडिलांची उंची धर्मराजाने किती सांगितलेले पहा. पृथ्वीपेक्षा श्रेष्ठ आई आहे आणि आकाशापेक्षा उंच कोण आहेत? वडील आहेत. आई आपल्याला कडीवर घेते आणि आपल्याला कडीवर घेऊन फिरवत असते, परंतु कडीचा अंतर जेवढा असेल तेवढा तो बाळ पाहत असतो. परंतु वडील असं आहेत का ते कडीवर नाही घेत, ते काय करतात? खांद्यावर घेतात आणि आपल्यापेक्षा आपल्या मुलाला त्याच्या उंचीपेक्षा उंच पाहण्याची जबाबदारी दाखवतात. काय सांगतात ते? की मी जेवढं बघितलेलं आहे त्याच्यापेक्षा तू उंच जा, त्याच्यापेक्षा उंच शिक्षण घे, त्याच्यापेक्षा उंच तू नोकरी कर, त्याच्यापेक्षा माझ्यापेक्षा तू मोठं हो. हे कोण दर्शवतं आपल्याला? वडील. म्हणून वडील आहेत. वडील आपल्यासाठी खूप मेहनत घेतात, दुःख घेतात, परंतु वडिलांचं कष्ट, वडिलांचं दुखलेलं अंतकरण आपल्याला कधी ते प्रगट होताना दिसत नाही. आईला जर दुःख झालं तर आई प्रगट करते, सर्वांसमोर ती रडत असते, परंतु वडील कधी रडताना दिसत नाहीत. परंतु वडील कितीही कष्ट केले, मुलांसाठी कितीही झिजले, तरी सुद्धा तिल मात्र चेहऱ्यावर ते दुःख दाखवत नाही. का? तर मी जर दुःख दाखवलं चेहऱ्यावर तर माझी मुलं सुद्धा दुःखी होतील, म्हणून ते चेहऱ्यावर सदा हसतमुखाने राहतात. याचं कारण काय असेल? की मला जरी दुःख झालं तरी चालेल, परंतु माझ्या मुलांना सुख मिळावं हे एकमेव त्यांच्या अंतकरणातली भावना. विठ्ठला विठ्ठला वडील म्हणजे पडद्यामागचं पात्र आहे. एखादा पडद्यामागे सूत्र हलवणारा असतो, त्याच्यामुळे पूर्ण स्टेजवर सूत्र हललं जातं. तो कधी पडद्यावर येत नाही, परंतु त्याच्याशिवाय ते
चित्र हलत नाहीत. तसं वडिलांचं पात्र आहे ते पडद्यामागचं पात्र आहे. ते सर्व काही करतात कुटुंबासाठी, परंतु ते पुढे पुढे येत नाहीत. 3 वेळची भाकरी देणारी आई आपल्याला सतत डोळ्यासमोर दिसते, म्हणून तिला आई 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 म्हणून जास्त प्रेम करतो आपण. मी आईचा आणि वडिलांचं दुजाभाव करत नाहीत, परंतु आपली प्रेम करण्याची पद्धत सांगतो. आई आपल्याला 3 टायमाची भाकरी देते, समोर असते, म्हणून आपण आई 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 म्हणून जास्त प्रेम करतो. परंतु एक लक्षात घ्या, आई जरी 3 टायमाची भाकरी देत असेल, परंतु आयुष्यभराची भाकरी तयार करून ठेवलेले कोण असतं? वडील असतात. म्हणून पडद्यामागचं पात्र आहे. वडील हे जसं घराचा पाया असतो ना, तो पाया जमिनीत असतो. त्या पायाला कोणी कलर लावत नाही, तो पाया कधी दिसत नाही. परंतु तो पाया जर वजा केला तर किती मोठी जरी बिल्डिंग असली, किती मोठा टावर असला किंवा किती मोठा घर असला, तर बिना पाया वाचून आहे का? पाया आहे, त्या पायावर पूर्ण घर आधारित आहे. परंतु तो पाया जमिनीत आहे, तो दिसत नाही कोणाला, परंतु पायाशिवाय घर नाही. तसा बाप सुद्धा हा घराचा पाया आहे, लक्षात ठेवा. आई कलश आहे, परंतु बाप हा पाया आहे. त्याच्यावर पूर्ण खांब अवलंबून आहेत. आणि तेच आज घरातला कर्ता पुरुष जर निघून गेला तर पूर्ण घराची जबाबदारी ह्या आता त्यांच्या मुलांवर पडलेल्या आहे. पहा, म्हातारे का होईना, आई वडील जर घरात जर असले ना, तर घर थोडंसं वजनदार दिसतो. ज्या घरात आई वडील नसतील तो घर एवढा वजनदार दिसत नाही. त्याचं कारण आहे की आई वडील ही आशीर्वाद देणारी देवता आहे आणि त्या घरात कुठलाही काही कमी पडत नाहीत. मी सांगितलं तुम्हाला, ती चालती बोलते दैवत आहेत आणि ती जोपर्यंत घरात आहेत ना, तोपर्यंत तुमचं घर कोणीही वाकड्या नजरेने पाहणार नाही तुमच्या घराकडं. आणि त्यांच्या जीवनात आज आईसुद्धा 4 वर्षापूर्वी मला वाटतं निघून गेलेले आहेत आणि वडीलसुद्धा गेलेले आहेत. म्हणजे मातृछत्रसुद्धा हरवलेलं आहे आणि पितृछत्रसुद्धा हरवलेलं आहेत. आता ते तसं बघायला गेलं तर पोरकं झालेलं आहेत. आई आणि वडील ही निस्वार्थपणे प्रेम करत असतात मुलांवर. कुठल्याही प्रकारचा मोबदला घेत नाहीत, परंतु माझ्या मुलाचं भलं व्हावं, माझ्या मुलाचं कल्याण व्हावं, एवढंच त्यांच्या अंतःकरणामध्ये हेतू असते. लेकराचे कलवल्याची जाती करी लाभावीन प्रीती. लाभावीन प्रीती करते. कुठल्याही प्रकारचा लाभ त्यांच्या मनामध्ये नसतो, परंतु भरपूर प्रेम करतात मुलांवर. बरीचशी माणसं पण प्रेम करतात, पण ती लाभापोटी करत असतात. आई वडील हे निस्वार्थपणे प्रेम करतात, कुठल्याही प्रकारच्या अपेक्षा नसताना प्रेम करतात. आणि आज त्यांच्या कुटुंबातून आज बाबा निघून गेलेले आहेत. 13 दिवस जोपर्यंत पाहुण्यांची ये जा असते तोपर्यंत त्या घराला काही वाटत नाही. आता त्यांच्या 2 मुली आहेत, त्यांना आता परत माहेरला येताना थोडासा जड पावलाने यावं लागेल. का तर प्रेम करणारी जी माता पिता होती ती दोन्ही निघून गेलेली आहेत. आणि
13 दिवसानंतर सर्व पाहुणी ज्याच्या त्याच्या घरी गेली का मग त्यांना असं आठवेल का आपल्या घरातून काहीतरी हरवलेलं असं वाटतंय, आपल्या घरातून काहीतरी वस्तू हरवली असं वाटेल त्यांना भास होईल. परंतु आता 13 दिवस काय वाटणार नाही. पाहुण्यांची वर्दळ चालू आहे, कार्यक्रम चालू आहेत. परंतु बाबा पुण्यवान की त्यांच्या पश्चात एवढं नामसन कीर्तन होतं, भजनं झाली, हरिपाठ दररोज होत होता. म्हणजे भरपूर पुण्य केलेलं बाबा आज आपल्यातून निघून गेलेले आहेत. तसं कोणाच्याही उत्तरकारीला कीर्तन होत नाहीत. अनेक श्रीमंत कोरोनाच्या काळात निघून गेलेले आहेत, अनेक. परंतु त्यांच्या प्रेताला हात लावायला सुद्धा त्यांची मुलं आली नाही, भजन लांबच राहिले. परंतु आज बाबा गेल्यानंतर दररोज इथे हरिपाठ होतो, त्यांच्या नावाने भजनं होतात आणि आजचं कीर्तनाचं आयोजन. जे काय पुण्य होणार आहे ते त्यांच्या पुढच्या प्रवासाला आपण देणार आहोत. म्हणून सर्वांनी ज्या ज्या वेळेला विठ्ठल विठ्ठल भजन होईल त्या त्या वेळेला हाताने टाळी आणि मुखाने नामचिंतन विठ्ठल कीर्तन बरोबर 11ला उरकणार आहोत. थंडीचे दिवस आहेत, आम्ही सुद्धा लांबून आलेलो आहोत आणि तुमची अवस्था पाहिल्यानंतर असं वाटतं का 1 मिनिट जरी कीर्तन लेट केला तर तुम्ही मला आशीर्वाद नाही देणार, तुम्ही शाप देणार आहेत. म्हणून मी 11 वाजता बरोबर जे विठ्ठल करणार आहे, फक्त जे काय अर्धा पाऊण तास आपण बोलणार आहोत, शांत चित्तेने ऐका. जगद्गुरु तुकोबराय सांगतात, शेवट तो भला माझा बभू गोड झाला. जगद्गुरु तुकोबरायांच्या जीवनामध्ये त्यांचा शेवट गोड झालेला आहे. शेवट गोड होणं म्हणजे काय? चंदनाच्या लाकडामध्ये एखाद्याचं प्रेत झालं म्हणजे त्याचं गोड होणं आहे का? किंवा एखाद्याच्या 13व्याला भरपूर गोड जेवण केलं म्हणून त्याचा शेवट गोड झाला का? एखाद्याच्या प्रेतावर भरपूर समाज जमलेला आहे, भरपूर, मग त्याचं शेवट गोड झाला असं म्हणता येईल का? तर तसं म्हणता येत नाही. शेवट गोड त्याला म्हणतात की अंतकालाच्या वेळेला एकतर भगवान परमात्मा समोर तरी पाहिजे, नाही तर त्याच्या किमान मुखामध्ये नामचिंतन तरी शेवटच्या क्षणाला आलं पाहिजे. अंतकाळी जाचा अंतकाळी ज्याच्या नामाले मुखा तुका म्हणे सुखा पार नाही. पहा, जो जो माणूस जन्माला आलेला आहे तो एक ना एक दिवस मरणार आहे. परंतु संत महात्म्यांनी त्यांचा अंतकाल, त्यांचा शेवट हा सोहळा केलेला आहे. आपला अंतकाल ज्या वेळेला होतो त्यावेळेला अनेक दुःख होतात आपल्याला. असं सांगतात, एक इंगळी जर चावली तर किती वेदना होतात. अशा मरणाच्या वेळेला आपल्या शरीरातून प्राण निघत असताना हजारो इंगळ्या चावल्याचं दुःख जेवढं होतं ना, तेवढ्या वेदना आपल्या शरीराला होत असतात. त्यावेळी आपल्याला वाचा नसते, बोलता येत नाहीत आणि पूर्ण इंद्रिय सुद्धा गलित गात्र झालेली असतात. फक्त माणूस पाहत असतो डोळ्याने, परंतु वेदना असह्य होत असतात. आपण म्हणतो बाबा असं का बघतात, तर त्याचं कारण असतं त्यांच्या वेदना, मरण प्राय दुःख असतात. त्यावेळी 1000 इंगळ्या चावल्याचं दुःख असं त्या शरीराला होत असतं. असं अंतकाल ज्यांनी भजन नाही केलं त्याचं होत असतं, भजन केलेलं असतं त्यालाच तर होत नाही, बरं का? कारण शास्त्राने 2 मार्ग सांगितलेले आहेत. एक यम मार्ग आहे आणि दुसरा देव मार्ग आहे. ज्यांनी भजन नाही केलं त्याला यम न्यायला येतात
आणि ज्यांनी भजन केलं असतील त्याला देवदूत येतात. आणि काहींचं भजन होत नाही, काही कीर्तनाला जात नाही, कधी खोटं बोलतात, मग त्यांना देवदूत येत नाही न्यायला. त्यांना नेण्याकरता कोण येतो? यमदूत. यमदूत आणि देवदूत याच्यामध्ये फरक आहे. विठ्ठल विठ्ठल. म्हणून शेवटचा काल गोड झाला पाहिजे. संत महात्मे शेवट आपला कसा चांगला होईल याच्याकडे पाहत होते. त्यांच्या जीवनामध्ये त्यांनी सोहळा केलेला आहे. देहाच्या गावालिया जन्म मृत्यूच्या सोहलिया, ना म्हणो नये धनंजया जिया परी. तुम्ही देहाच्या गावाला आलात ना, तुम्ही देहाच्या गावाला आलात तर तुम्हाला जन्म आणि मृत्यू या दोन गोष्टी टाळता येणार नाही. तुम्हाला कुठे जन्म घ्यायचा, कुठल्या गावात घ्यायचा, कोणाच्या पोटी जन्म घ्यायचा हे आपल्या हातात नाही, परंतु तुम्हाला यावं लागेल. बरं, तुम्हाला मरायचं कुठं आहे? घरी मरायचं का हॉस्पिटलला मरायचं का रस्त्यात मरायचं आहे का कुठे मरायचं आहे हे सुद्धा आपल्या हातात नाही. मग या दोन गोष्टी आपल्या हातात नाही. मग आपण काय केलं पाहिजे? ज्याच्या हातात त्या गोष्टी आहेत त्याचं काय केलं पाहिजे? भजन केलं पाहिजे. उदाहरणार्थ, आपल्या घरात कर्ता पुरुष एखादा आहे आणि त्याच्याकडं आपण पूर्ण पैसे देत असतो कमवलेले, परंतु आपल्याला कशाला तरी कपड्याला घ्यायचे असतील किंवा कुठे प्रवासाला जाण्याकरता जर पैसे मागायचे असतील तर काय करावे लागेल? त्याची 2 मिनिटं स्तुती करावी लागेल तुम्हाला. बाबा तुम्ही खूप चांगले आहेत, कधी आम्हाला पैसे देताना अडचण करत नाहीत. मला आता तीर्थयात्रेला जायचं होतं त्याच्यासाठी तुमच्याकडे आलो. बाबा 200 द्यायचं तर 400 देतील. का? तर त्यांची स्तुती गायली म्हणून तुमच्यावरती प्रसन्न झाले. तसं भगवान परमात्म्याच्या हातात 2 गोष्टी आहेत, जन्म आणि मरण. मग त्याची आपण स्तुती जर गायली तर आपल्याला चांगल्या कुलात जन्माला घालील, अन्यथा आपल्याला पशुच्या जन्मात गेल्याशिवाय पर्याय नाही. म्हणून त्याचं जर भजन केलं तर अंतकाल सुद्धा गोड होईल. कालाचे प्रकार 2 सांगितलेले आहेत, माध्यान्ह काल, एक अंतकाल. माध्यान्ह काल म्हणजे तुम्ही आम्ही ज्या स्थितीत जगतो त्याला माध्यान्ह काल म्हणतात. काय करतो आपण? फक्त उठल्यापासून तर झोपेपर्यंत दुपारची भाजी काय करायची, दुपारची जेवल्यानंतर संध्याकाळची भाजी काय करायची. आत्तापर्यंत इथे मंडपात जेवढी माणसं आहेत तेवढ्यांना मी प्रश्न विचारतो की आत्तापर्यंत आपण आपला अंतकाल गोड व्हावा असा किती जणांनी विचार केलेला आहे? किती जणांनी विचार केलेला आहे सांगा? एकही बोट वर होणार नाही. त्याचं कारण आहे की ती तयारी आपण केलेली नाही, अंतकालाची तयारी केलेली नाही. फक्त आपण काय करत असतो, जीवन जगत असताना समोरच्याचा जर बंगला झाला असेल तर त्याच्यापेक्षा 1 मजला माझा उंच असा बंगला कधी होईल, त्यांनी जर चांगल्या पद्धतीची गाडी घेतली असेल तर त्याच्यापेक्षा चांगली गाडी माझ्या दारात कधी उभी राहील. ही स्पर्धेचा युग आहे, असंच चालतं. परंतु माझा अंतकाल कसं होईल याचा कोणीही विचार करत नाही. एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही आम्ही सर्वजण मरणार आहोत. ज्या ज्या तारखेला मरणार आहोत प्रत्येकाची तारीख सटवीने टाकलेली आहे. 5वीच्या दिवशी, त्या दिवशी आपण मरणार आहोत. ब्रह्मदेव जरी आला तरी चुकणार नाही. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, मरण्याकरता प्रत्येक जण इथे आलेला आहोत, परंतु मेल्यानंतर किमान 20-25 वर्ष तरी माणूस जगला पाहिजे. वाक्य लक्षात आलं तुमच्या? मरणार आहोत परंतु मेल्यानंतर आपण 20-25 वर्ष जगलो पाहिजे, एवढी तरी किमान तयारी करा. विठाला विठाल. माझं वाक्य तुमच्या लक्षात नसेल आलं ना? मेल्यानंतर 20-25 वर्ष जगलं पाहिजे. काय, कसं जगलं पाहिजे? मेल्यानंतर कसं जगता येईल? उत्तमाची उरे कीर्ती